पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करे तीर्थव्रत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया आपल्या घराण्याचा परिचय करून देतात. विठ्ठल थोडक्यात खरी आहार द्यायचा म्हणजे तो असा की गेले 10 वर्ष खर्दा पंचक्रोशी श्री क्षेत्र सातेपळ येथून ब्रह्मलीन सद्गुरु सीताराम महाराज यांचा हा श्री क्षेत्र सातेपळ ते श्री क्षेत्र पंढरपूर अपूर्व पायी दिंडी सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा वर्ष 10वे आहे आणि अपूर्व पायी दिंडी सोहळ्याचे चालक मालक मार्गदर्शक माझे परम मित्र गुरुबंधू श्री हरिभक्ती परायण भाऊसाहेबजी महाराज मोरे यांच्या ह्या कुशल मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे. आजचा मुक्कामाचा हा दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे आजचा मुक्कामाचा. आणि श्री क्षेत्र कोकरवाडी या गावामध्ये तिसरा मुक्काम आपला विसावलेला आहे. आणि आजची ही तिसरी मुक्कामाची सेवा कोठे आहे? सद्गुरु सीताराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कारण या भूमीचा जर विचार केला तर महान अशा तपस्वी महापुरुषाच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आहे. तेव्हा काय बोलावं या भूमीविषयी? एक बोलता येईल, धन्य धन्य कोकरवाडी गाव, तेथे अवतरले सीताराम देव. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु सीताराम बाबाच्या मुखातून आमच्या गावामध्ये मी लहानच होतो, 5-6 वर्षाचं वय असं, तेव्हा बाबांचे प्रवचन चालायचे. बाबाचे प्रवचन कसे असायचे हो? वाघाची डरकाळी कशी होती? वाघाची डरकाळी. तो फेकल्याबरोबर जसा आवाज होतो तसा ब्रह्मज्ञानाचा बोधाचा आवाज व्हायचा. असं वेदांतपर बाबांचं चिंतन असायचं. आणि त्यांचे विद्यागुरु जर म्हटले तर रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचे विद्यागुरु. आणि भक्तिशास्त्रामध्ये जर विचार केला तर गणपत बाबा अलिबागकर. भक्तिशास्त्राचा अंगीकार त्यांच्याकडून बाबांनी केला असे असणारे गुरुनाम गुरु गणपत बाबा. आणि वेदांत शास्त्राचं चिंतन काय असतं? गोपाळ बाबा. या महापुरुषांच्या सन्निधानामध्ये पंढरपूर नामक गावामध्ये पांडुरंगाच्या सन्निधानामध्ये सद्गुरु सीताराम बाबांनी आणि येथील काही गावकरी मंडळीच्या महसहकार्याने बाबांनी काय केले? चातुर्मास केले पंढरपूरमध्ये. चातुर्मासामध्ये बाबा शास्त्राध्ययन करायचे, ईश्वर चिंतन करायचे. आणि चातुर्मास पूर्ण झाल्यानंतर कार्तिकी वारीचा काला घेऊन बाबा आपल्या या पंचक्रोशीमध्ये यायचे. आणि ज्ञानामृताचा बोध प्रवचनाच्या रूपाने या पंचक्रोशीला बाबांनी प्रदान केला. आणि त्या प्रदान केल्याने असणारीच ही भूमी काय आहे हो? भक्तीचा मळा काय झालेला आहे? फुललेला आहे. विठ्ठल साधू संतांनी बाबासारख्या महापुरुषांनी ही भूमी आपल्याला भक्ती करण्यासाठी निवडलेली आहे. मग विचारल्या जातं
कस काय हो, शेती कस काय तुमची शेती असं विचारल्या जातं. तो शेतकरी दादा सांगतो, अहो शेती काय विचारता तुम्ही. ज्ञानराज माऊली त्याचं महत्व सांगतात. भूमीचे मार्धाव सांगे कोंबाची लवलव, काननाचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीविषयी बोलू लागले, त्या भूमीविषयी बोलू लागले. अहो काय भूमी आहे तुमची. माऊलींनी सांगितले, भूमीचे मार्धव, भूमीचा काय कस आहे ते कोम सांगेल म्हणे. तसं या परिसरामध्ये या भूमीचा काय कस असेल तर येथील चाललेला परमार्थ सांगेल. विठ्ठल असो, आज आपण कीर्तनी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराया परिचय करून देतात. काय परिचय करून देतात. ज्या घराण्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराया अवतीर्ण झाले त्या घराण्याचा परिचय करून देतात. काय परिचय करून देतात. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची जी वारी आहे ना ती माझ्या घरामध्ये आहे.